गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ह्याच्या आधी मी करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर घेतला होता. जगदाळे सरांचे 2 चॅप्टर झालेले आहेत. पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक आणि 5वा जो चॅप्टर घेतला होता तो ऑसिलेशन्स. आता आपण हा तिसरा टॉपिक आहे आपल्या पुस्तकाप्रमाणे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आता बघा, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे, आपल्याला माहिती आहे की 3 कॉमन स्टेट ऑफ द मॅटर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मॅटर हा 3 स्टेटमध्ये एक्झिस्ट असतो. कोणता? तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ह्याच्यामध्ये जो सॉलिड आहे तो पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सॉलिडचे कन्सेप्ट स्टडी केलेले आहेत. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण सगळे कन्सेप्ट बघणारे आहेत ते गॅसच्या रिलेटेड. आता गॅसच्या रिलेटेड आपण जर कन्सेप्ट बघत असतील तर आपल्याला गॅसचे 3 लॉ माहीत असणं गरजेचे आहे. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेले आहेत, तरी आपण पुन्हा एकदा बघूया. बॉयल्स लॉ, सेकंड आहे तो चार्ल्स लॉ आणि थर्ड आहे गे-लुसॅक लॉ. आता पहिला जो बॉयल्स लॉ आहे त्याच्यामध्ये आपण काय सांगितले, व्हॉल्यूम ऑफ अ गिवन गॅस इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर बट हिअर कंडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यावेळेसच बॉयल्स लॉ काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हा पहिला लॉ झाला गॅसचा. आता दुसरा जो लॉ आहे तो कोणता आहे, तर चार्ल्स लॉ आहे. व्हॉल्यूम is directly proportional to the temperature, means volume of a given gas is directly proportional to the temperature at constant pressure. तिथं प्रेशर काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. तिसरा लॉ जो आहे तो गे-लुसेस लॉ, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता ह्याच्यामध्ये जो पहिला लॉ आपण बघितला आहे बॉयल्स लॉ, मीन्स प्रेशर, व्हॉल्यूम अँड प्रेशर हे कसे युनिव्हर्सली रिलेशन आहे. म्हणजे व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर कमी होतो आणि प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतो. ह्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया बलून्सचं. म्हणजे फुगा आपण जर कन्सिडर केला, फुगा जर छोटा केला तर त्याचं प्रेशर काय असतं, जास्त असतं. म्हणजेच काय असणार आहे, हे युनिव्हर्सली रिलेशन असणार आहे. तो झाला बॉयल्स लॉ. चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. म्हणजे जसं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल तसं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि तिसरा लॉ जो आहे तो गे-लुसेस लॉ, त्याच्यामध्ये प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर इन्क्रीज झालं तर टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होणार आहे. बट इथं कंडिशन काय, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे हे 3 गॅसचे लॉ आहेत. आता कॉम्बिनेशन ऑफ दिस 3 लॉ, हिअर वी कन्सिडर द मास केप्ट कॉन्स्टंट. आता हे 2 लॉ जर कंबाईन केले तर पी व्ही विच इज इक्वल टू काय येणार आहे, टी. मीन्स पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. आता हा टी जर इथं डिवाइड केला तर आपली इक्वेशन काय येणार आहे, पी व्ही अपॉन टी विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता इथं आपण 2 सिस्टीमसाठी जर कन्सिडर केले तर इक्वेशन कसं येणार आहे बघा. इथं आपण काय केलं, एक कंटेनर कन्सिडर केला आहे, पिस्टन कन्सिडर केला आहे. म्हणजे इथून आपण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतो. म्हणजे त्यावेळेस त्याचं प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1 असणार आहे. आता सेकंड सिस्टीममध्ये आपण काय करणार आहे, त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे. प्रेशर एक्झर्ट केल्यानंतर त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम, प्रेशर आणि टेम्परेचर जे होतं ते राहणार नाही, तर ते चेंज होणार आहे. म्हणजे इथलं प्रेशर काय असणार आहे, P2, व्हॉल्यूम V2 आणि टेम्परेचर काय असणार आहे, T2. म्हणजे हे 2 सिस्टीमसाठी जर आपण कन्सिडर केलं तर हेच इक्वेशन कसं येणार आहे बघा, P1 V1 अपॉन T1 विच इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. आता हे जे इक्वेशन झालं PV अपॉन कॉन्स्टंट, त्यासाठीच आपण ह्याच्यावरून हे जे गॅसचे 3 लॉ बघितले त्याच्यावरून आपण आयडियल गॅस इक्वेशन लिहितो. आता एनला आपण काय म्हणतो, नंबर ऑफ मोल ऑफ द गॅस. आता इक्वेशन कसं आहे, तर पी व्ही विच इज इक्वल टू NRT. हे काय झालं, आयडियल गॅस इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन तुम्ही 11वीला केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहात. ह्याच्यामध्ये पी म्हणजे प्रेशर आहे, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एनला आपण काय म्हणतो, नंबर ऑफ मोल्स म्हणतो. आता हा आर जो आहे ह्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतो आणि टीला काय म्हणतो, टेम्परेचर. मग आता आपण इथं जर यांची व्हॅल्यू 1 घेतली तर इक्वेशन आपलं कसं येईल, पी व्ही विच इज इक्वल टू RT. बट हिअर आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू फिक्स असते. ती व्हॅल्यू किती आहे, तर 8.314 जूल पर मोल पर केल्विन. ही काय झाली, गॅस कॉन्स्टंट म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आरची व्हॅल्यू झाली. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची, हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू लागते. आता बघा, इथं आपण एनला नंबर ऑफ मोल्स म्हणले. आता हा एन फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे एम अपॉन M0 आणि दुसरा एन अपॉन NA. आता एम अपॉन M0 म्हणजेच काय बघा, मास ऑफ द गॅस त्याला म्हणायचं एम आणि मोलर मासला म्हणायचं M0. आता एम आणि M0 म्हणजे काय, सपोज आपण हे 2 कंटेनर कन्सिडर केले. आता ह्याच्यामध्ये जो फिल केलेला गॅस आहे तो किती आहे, तर 100 kg एवढा आहे. आणि 100 kg असल्यानंतर गॅस आपण जसं आपण सॉलिडमध्ये मास हे किलोग्रॅममध्ये मेजर करतो, तसंच आपण गॅस हे कशामध्ये मोजतो,
मोलमध्ये. मग आपण काय म्हणणार आहे, ह्या कंटेनरमध्ये 100 kg गॅस घेतलेला आहे अँड 1 मोल विच इज इक्वल टू 10 kg. म्हणजे एका मोलची व्हॅल्यू किती झाली, 10 kg. मग इथं गॅस किती आहे तर 100 kg आहे. मग 100 kg हे काय झालं, मास ऑफ द गॅस झालं. आणि मोलर मास म्हणजे काय, 1 मोल बरोबर किती तर 10 kg, म्हणजे मोलर मास झालं 10. म्हणजे एमची व्हॅल्यू झाली 100 आणि M02ची व्हॅल्यू झाली 10. 100 डिवायडेड बाय 10 म्हणजे आपला आन्सर किती आली, यांची व्हॅल्यू 10 मोल एवढी झाली. म्हणजे हा पहिला फॉर्म्युला आहे. आणि सेकंड आपण कोणतं सांगतो, N/Na. आता ह्याच्यामध्ये एन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, नंबर ऑफ मोल म्हणतो. आणि Na काय म्हणतो, ॲव्होगाड्रोज नंबर असं म्हणतो. आता हे एनचे 2 फॉर्म्युले झाल्यानंतर पुन्हा आता इथं आपण 2 फॉर्म्युले बघणार आहेत. हे 2 हे लक्षात ठेवा. आता पहिला फॉर्म्युला PV विच इज इक्वल टू N kBT. आता Nला नंबर ऑफ मोल म्हणतो आपल्याला माहिती आहे. KB हा नवीन कॉन्स्टंट आलेला आहे, त्याला म्हणायचं बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आता R आणि KB हे एका इक्वेशनमध्ये आपल्याला दाखवता येतात. ते रिलेशन कोणतं आहे तर R इक्वल टू Na इंटू KB. Na ला म्हणायचं ॲव्होगाड्रोज नंबर, ह्याची पण फिक्स व्हॅल्यू असते. आणि KB हा काय झाला, बोल्ट्झमन कॉन्स्टंट झाला. म्हणजे आपण N नंबर ऑफ मोल फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले बघितले. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला बघितला PV विच इज इक्वल टू N kBT. अँड थर्ड फॉर्म्युला बघितला R इज इक्वल टू Na kB. आता बघा हे झाल्यानंतर म्हणजे आपण पहिल्यांदा काय बघितलं बघा, मॅटर 3 स्टेटमध्ये एक्झिस्ट असतं हे आपल्याला माहिती आहे. गॅसचे 3 लॉ बघितलेले आहेत. त्यानंतर आपण आयडियल गॅस इक्वेशन बघितलं. आता आपण काय बघणार आहे, बिहेवियर ऑफ गॅस. म्हणजे गॅसचं बिहेवियर कसं असतं ते आपण बघणार आहे. बघा आता जर आपण एखादा कंटेनर कन्सिडर केला आणि त्या कंटेनरमध्ये आपण गॅस फिलअप केला. सपोज आपण कन्सिडर करूया की त्या कंटेनरमध्ये आपण एअर भरलेला आहे. आता त्या कंटेनरमध्ये एअर आहे हे कॅरेक्टराइज करण्यासाठी म्हणजे आपण ओळखण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं पाहिजे, 3 पॅरामीटर माहीत असणं गरजेचे आहेत. ते कोणते तर प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. अँड दिस इज द मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ द गॅस. आता मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय, त्या कंटेनरमध्ये आपण गॅस घेतला म्हणजे आपण इथं एअर कन्सिडर केला. आता एअरचे काय असणार आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. त्याच्यातलं जर आपण एक मॉलिक्यूल बाहेर काढला तर त्याला मायक्रोस्कोपिक स्टडी असं म्हणतो. आता इथं मॅक्रोस्कोपिक म्हणजे होल कंटेनरमधल्या सगळ्या एअर मॉलिक्यूलचा जर स्टडी केला तर त्याला मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ द गॅस असं आपण म्हणतो. आता पुढे बघा सेकंड पॉईंट जो आहे तो पार्टिकल ऑफ द गॅस मॉलिक्युल्स आर इन द कॉन्स्टंट मोशन. म्हणजे त्या कंटेनरमध्ये असणारे गॅसचे मॉलिक्यूल म्हणजे एअर मॉलिक्युल्स हे कसे असणार आहे, कॉन्स्टंट मोशनने रँडमली काय होणार आहे, मूव्ह होत असणार आहेत. आता तिसरी जी बिहेवियर ऑफ गॅस आहे ते कुठलं आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ गॅस ऑफ अ मोशन ऑफ अ सिंगल पार्टिकल. म्हणजे मी काय सांगितलं की आपण एक कंटेनर घेतलेला आहे, कन्सिडर करा आता तुम्ही एक कंटेनर आहे वेसल, त्याच्यामध्ये आपण गॅस घेतला म्हणजे एअर घेतलेला आहे विच इज फिल विथ द एअर. त्याच्यामध्ये काय असणार आहे, एअरचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहे. मग प्रत्येक एक सेपरेट मॉलिक्युलचं आपल्याला स्टडी करणं कसं असतं, डिफिकल्ट असतं. मग आपण काय करतो, टोटल मॉलिक्युलचा स्टडी करतो. आता जिथं आपण टोटल मॉलिक्युलचा स्टडी करतो त्याला आपण मगाशीच म्हणलं आहे मॅक्रोस्कोपिक स्टडी. आणि सिंगल मॉलिक्युलचा स्टडी केला तर त्याला आपण मायक्रोस्कोपिक म्हणतो. म्हणजे आपण काय सांगितले, सिंगल मॉलिक्युलचा स्टडी करणं हा डिफिकल्ट असतो, त्यामुळे आपण काय करतो, मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट वापरतो. म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ गॅस बाय युजिंग द मायक्रोस्कोपिक स्टडी. वी फाइंड द ॲव्हरेज फिजिकल कम्पेअर टू द मायक्रोस्कोपिक व्ह्यू. म्हणजे आपल्याला गॅस मॉलिक्युलचा स्टडी करायचा असेल तर आपण मायक्रोस्कोपिक व्ह्यू वापरतो, त्यालाच आपण म्हणतो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. म्हणजे बघा आता इथं बिहेवियर ऑफ अ गॅस ह्याच्यामध्ये आपण काय केले, 4 पॉईंट बघितले. पहिला पॉईंट काय सांगितला आहे, जर एखादा गॅस कॅरेक्टराइज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर माहीत असणं गरजेचं आहे. आता गॅस मॉलिक्यूल त्या वेसलमध्ये काय होतात, रँडमली मूव्ह होतात विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. त्यानंतर आपण काय सांगितले की सिंगल मॉलिक्यूलचा स्टडी करणं हा सोपा नसतो, त्यासाठी आपण काय करतो, मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट वापरतो. आणि मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट जिथं वापरतो त्याला आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस असं म्हणतो. आता हे झालं आत्तापर्यंत आपण आयडियल गॅस इक्वेशन बघितलं आणि त्यानंतर आपण काय बघितलं, गॅसचं बिहेवियर बघितलं. आता आपण बघणार आहे ते काय बघणार आहे, आयडियल गॅस आणि रिअल गॅस. म्हणजे ह्याच्यामधला डिफरन्स बघणार आहे की आयडियल गॅस आणि रिअल गॅस. आता बघा आयडियल गॅस, आता जो गॅसचे 3 इक्वेशन मीन्स 3 लॉ सॅटिस्फाय करतो त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. म्हणजे आपण बघितले की बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेल्युसिस लॉ हे 3 लॉ जे गॅस इक्वेशन करतो त्याला आपण जो गॅस सॅटिस्फाय करतो त्याला आपण आयडियल गॅस असं म्हणतो.
बट रिअल गॅसमध्ये ते इक्वेशन सॅटिस्फाय होतात, पण तिथं लो प्रेशर आणि काय असतं, हाय टेम्परेचर असतं. म्हणजे आयडियल गॅस आणि रिअल गॅस ह्यामधला पहिला डिफरन्स आपण कोणता सांगितले की ज्यामध्ये गॅस इक्वेशन व्हेरीफाय होतात त्याला आपण आयडियल गॅस असं म्हणतो. जे गॅस आयडियल गॅस इक्वेशन व्हेरीफाय करतात पण तिथं कंडिशन आहे, कोणती कंडिशन, तर तिथं प्रेशर लो पाहिजे आणि हाय टेम्परेचर. त्यानंतर आता बघा आयडियल गॅस त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर ॲब्सेंट. म्हणजे सपोज आपण हे वेसल कन्सिडर केले, ह्याच्यामध्ये एवढे गॅसचे मॉलिक्यूल आहेत एअरचे आणि हे प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कसं असते, ॲब्सेंट असते. म्हणजे ते इंटरॅक्शन मीन्स एकमेकांवरती कोलायड होत नाही. बट इन रिअल गॅसमध्ये ते प्रेझेंट असतं. म्हणजे हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलला सेकंड मॉलिक्यूलला धडकणार, दुसरा पुन्हा पुढच्याला, म्हणजे तिथं काय असणार आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन प्रेझेंट असणार आहे रिअल गॅसमध्ये. पुढं काय सांगितले, इफ द ॲटम ऑर मॉलिक्यूल ऑफ द रिअल गॅस आर सो फार देन देअर इज प्रॅक्टिकली नो इंटरॲटॉमिक ऑर इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. द रिअल गॅस इज सेड टू बी आयडियल गॅस. आपण आत्ताच वरती बघितले रिअल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन काय असते, प्रेझेंट असते. आता आपण इथं रिअल गॅस कन्सिडर केलं पण ते मॉलिक्यूल कसे आहेत, एकमेकांपासून फार म्हणजे लांब आहेत. मग तिथं काय पाहिजे, इंटरॅक्शन प्रेझेंट पाहिजे. पण आपण इथं काय म्हणतोय, जरी रिअल गॅस कन्सिडर केला आणि ते मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब असतील तर त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर किंवा इंटरॲटॉमिक इंटरॅक्शन नसतं म्हणजेच काय असणार आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन ॲब्सेंट असतं. मग जिथे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन ॲब्सेंट असतं त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. म्हणून रिअल गॅस इज सेड टू बी आयडियल गॅस. म्हणजे हे त्याच्यामध्ये डिफरन्स आपण पॉईंट बघितलेत बघा, आयडियल गॅस आणि रिअल गॅस. आयडियल गॅसमध्ये आपण पहिला पॉईंट काय सांगितलं, जो गॅसचे 3 लॉ सॅटिस्फाय करतो त्याला आयडियल गॅस म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये गॅसचे 3 लॉ सॅटिस्फाय होतात पण तिथं कंडिशन आहे लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर, त्याला रिअल गॅस म्हणायचं. सेकंड काय सांगितलं, आयडियल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन ॲब्सेंट असतं आणि रिअल गॅसमध्ये प्रेझेंट असतं. मग आपण तसंच काय कन्सिडर केले, रिअल गॅस कन्सिडर केल्यात पण त्याचे मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब आहेत, मग त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन नसतं म्हणून आपण काय म्हणतो, रिअल गॅसला आयडियल गॅस म्हणतो. आता हे झाल्यानंतर ना आपण काय बघणार आहे, मीन फ्री पाथ. आता मीन फ्री पाथ कन्सिडर करण्यासाठी आपण इथे एक क्यूब कन्सिडर केलेला आहे, क्युबिकल बॉक्स, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, गॅस कन्सिडर केला आहे. आणि हे जे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत हे कसे आहेत, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत ते कसे होतात, ह्या व्हॉल्यूमला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. म्हणजे हा जो बॉक्स कन्सिडर केला आहे त्याच्यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि हे काय होतात, रँडम मोशनली ह्याच्यामध्ये फिरत असतात. मग हे एवढे सगळे जे गॅस मॉलिक्यूल आहेत त्याच्यातलं आपण एक गॅस मॉलिक्यूल काय घेतलं आहे, इथं घेतलेला आहे. आता इथं घेतल्यानंतर ना हा आपण हे त्याचा पाथ दाखवलेला आहे. म्हणजे एक मॉलिक्यूल मूव्ह होण्याचा हा रँडमली हा पाथ आहे. असा हा प्रत्येक मॉलिक्यूल ह्या पाथने मूव्ह होतात. म्हणजे पहिला मॉलिक्यूल, दुसरा, असे प्रत्येक मॉलिक्यूल ह्या पाथने काय होत असतात, मूव्ह होत असतात. मग आपण त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय सांगतोय बघा, द मॉलिक्यूल ऑफ गॅस इज युनिफॉर्मली डिस्प्रेस थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. म्हणजे हे गॅसचे जे मॉलिक्यूल आहे ह्या बॉक्समध्ये काय होतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असतात. अँड देन मॉलिक्यूल एक्झिक्यूट द रँडम मोशन. म्हणजे हे काय असतात, रँडम मोशनली इकडे तिकडे काय होत असतात, मूव्ह होत असतात. तिसरा पॉईंट आपण सांगतो, व्हेन द मॉलिक्यूल अप्रोचेस वन अनदर देन देअर इज द रिपल्शन फोर्स बिटवीन देम अँड दिस लीड टू द इलॅस्टिक कोलिजन बिटवीन द मॉलिक्यूल. म्हणजे आपण काय सांगितले, हे जे गॅसचे मॉलिक्यूल आहे विच इज इंटरॅक्ट वन अनदर, म्हणजे हा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती इन्सिडेंट होतो आणि एकमेकांवरती इन्सिडेंट झाल्यानंतर तो पुढं जातो, रिपल होतो. आणि मग ह्यालाच आपण काय म्हणतो, इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनमध्ये काय म्हणतो आपण की त्याच्यामध्ये एनर्जीचा लॉस होत नाही, त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक कोलिजन. चौथा पॉईंट आहे, देन मॉलिक्यूल चेंज इज द स्पीड अँड डायरेक्शन ॲब्रप्टली मीन्स सडनली. म्हणजे आपण काय सांगितले, पहिला पॉईंट बघा, आपण काय केलं आहे, क्यूब बॉक्स कन्सिडर केला आहे, त्याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहे आणि हे प्रत्येक मॉलिक्यूल काय होतात, रँडम मोशनने मूव्ह होत असतात. आता हे मूव्ह होत असताना ते काय करतात, एकमेकांना धडकतात आणि धडकल्यानंतर पुन्हा काय होतात, रिपेल होतात. आणि रिपेल होत असताना तिथं काय होतं, एनर्जीचा लॉस होत नाही म्हणून त्याला आपण इलॅस्टिक कोलिजन म्हणतो. मग ह्याच्यामधलं आपण स्टडी करण्यासाठी एक मॉलिक्यूल इथं घेतला आणि मग हा त्याच्या झिगझॅग मोशनमध्ये इथं त्याचा पाथ दाखवलेला आहे. असं ह्याचप्रमाणे प्रत्येक मॉलिक्यूल ह्या पाथप्रमाणे मूव्ह होत असतो. त्यानंतर इन बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन द मॉलिक्यूल मूव्ह अलॉंग द स्ट्रेट पाथ विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी. म्हणजे आपण काय सांगितले, हे मॉलिक्यूल एकमेकांवरती इन्सिडेंट होतात आणि इन्सिडेंट झाल्यानंतर रिपेल होतात आणि रिपेल झाल्यानंतर काय होते, त्यांची स्पीड आणि डायरेक्शन काय होतं, चेंज होतो.
नंतर आपण काय सांगितले, दोन सक्सेसिव्ह म्हणजे हा पहिला मॉलिक्यूल केला आणि सपोज आपण इथं कन्सिडर करू दुसरा मॉलिक्यूल आहे. हा पहिला मॉलिक्यूल काय होणार, दुसऱ्या मॉलिक्यूलवरती इन्सिडंट होणार. हा मॉलिक्यूल पुन्हा पुढे इन्सिडंट होणार, हा पुढे इन्सिडंट होणार, पुढं अशा प्रकारे हे काय होणार आहे, एकमेकांवरती इन्सिडंट होणार आहे. मग हे इन्सिडंट झाल्यानंतर हे मॉलिक्यूल काय होतात, परत स्टेटमध्ये कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं काय होतात, मूव्ह होतात. आता आपल्याला काय सांगायचं आहे, मीन फ्री पाथ, त्याचे आपल्याला डेफिनेशन सांगायचे. आता पहिला मॉलिक्यूल आपण इथं कन्सिडर केला आणि दुसरा इथं कन्सिडर केला. मग ह्या दोन मॉलिक्यूल म्हणजे ह्या दोन मॉलिक्यूलमधलं जे सक्सेसिव्ह मॉलिक्यूलमधलं जे कोलिजन आहे आणि त्यामधलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे ह्याला आपण मीन फ्री पाथ म्हणतो. म्हणजेच त्याचे डेफिनेशन बघा, द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रान्सफर by the molecule with constant velocity between the two successive collision is known as the mean free path. तो आपण लॅम्बडाने दाखवतो. पहिला मॉलिक्यूल इथे, दुसरा मॉलिक्यूल इथे, हे एकमेकांवरती कोलाइड होणार आहेत. मग ह्यामधलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मीन फ्री पाथ म्हणतो आणि ते आपण दाखवतो कशाने, लॅम्बडाने. आता हा जो आपण लॅम्बडा कन्सिडर केलेला आहे तो दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. म्हणजे मीन फ्री पाथ ह्या दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, पहिला आहे तो डेन्सिटी ऑफ गॅस आणि दुसरा आहे साईज ऑफ द मॉलिक्यूल, त्याला आपण डी म्हटलेलं आहे. मग बघा आता, मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ द गॅस. इथं डेन्सिटी म्हणले आपण थीटा. जनरली आपण सॉलिडमध्ये डेन्सिटी कशाने दाखवतो, रोने. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपण इथं डेन्सिटी काय दाखवली, लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन थीटा. म्हणजे मीन फ्री पाथ हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल थीटाला आहे आणि थीटाची व्हॅल्यू काय, एन अपॉन व्ही आहे. त्यानंतर लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कशावरती, साईज ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे जर आपण दोन मोठे मॉलिक्यूल कन्सिडर केले तर त्यामधलं डिस्टन्स कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि दोन छोटे मॉलिक्यूल कन्सिडर केले त्यामधलं डिस्टन्स जास्त असणार आहे. आणि दोन सक्सेसिव्ह मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स म्हणजे मीन फ्री पाथ म्हणतो. म्हणजेच काय, साईज ऑफ द मॉलिक्यूलवरती मीन फ्री पाथची व्हॅल्यू काय आहे, डिपेंड आहे. मग बघा आता आपला फॉर्म्युला आहे की लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन थीटा ऑल्सो डी स्क्वेअर. म्हणजे आपण लॅम्बडा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर आणि थीटाची व्हॅल्यू भरली एन अपॉन व्ही. इथं प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं तर इथं कॉन्स्टंट आला स्क्वेअर रूट 2 पाय. म्हणजे इक्वेशन कसं आलं बघा, लॅम्बडा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन थीटा ऑल्सो 1 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजे 1 अपॉन थीटा म्हणजे एन अपॉन व्ही आणि हा डी स्क्वेअर झाला. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढला आणि इथं साईन काय आलं, स्क्वेअर रूट 2 पाय. हे कॉन्स्टंटची व्हॅल्यू आली. म्हणजे हे काय झालं, आपण मीन फ्री पाथ बघितलं. मीन फ्री पाथचे डेफिनेशन काय आहे, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे ह्या दोन गॅस मॉलिक्यूलमधलं जे सक्सेसिव्ह ॲव्हरेज डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मीन फ्री पाथ म्हणतो. लॅम्बडाने दाखवतो. मग आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 पाय डी स्क्वेअर एन अपॉन व्ही. एन म्हणजे नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस. डी म्हणजे काय, डिस्टन्स मीन्स साईज ऑफ द मॉलिक्यूल. आता आपण इथे एक डेरिव्हेशन बघणार आहे. ते डेरिव्हेशन कुठलं, प्रेशर ऑफ आयडियल गॅस. आता प्रेशर ऑफ आयडियल गॅस हे डेरिव्हेशन बघत असताना आयडियल गॅस कुणाला म्हणतो हे आपल्याला माहीत पाहिजे आणि प्रेशरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता आपण आयडियल गॅस कुणाला म्हणतो, ज्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अबसेंट असतं आणि जो गॅसची इक्वेशन सॅटिस्फाय करतो त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. प्रेशर आता आपण 11वीला शिकलेला आहे प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर विच इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स अपॉन एरिया, मग ह्याच्यामध्ये आपल्याला फोर्स माहीत नाही, एरिया आपण काढू शकतो एल स्क्वेअरने. फोर्स कसा काढणार आहे, फोर्स आपण, तुम्हाला दोन फॉर्म्युला माहिती आहे. पहिला फॉर्म्युला आहे कोणता, तर मास इंटू ॲक्सलरेशन. पण हा फॉर्म्युला आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशनने घेतलेला आहे. म्हणजे एफ इज इक्वल टू पी अपॉन टी. पीला म्हणायचं मोमेंटम आणि टीला म्हणायचं टाईम. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोमेंटम माहीत नाही, मग मोमेंटम पी कसं काढतो, एफ ऑफ आय मीन्स फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आणि त्यानंतर ना हे जे टेम्परेचर टाईम आहे टी, हा टाईम कसा काढणार, डिस्टन्स अपॉन स्पीडने. मग बघा आपल्याला काढायची पीची व्हॅल्यू, त्यासाठी ह्या सगळ्या क्वांटिटी अननोन आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, आपल्याला फोर्स पाहिजे म्हणून आधी आपण मोमेंटम काढणार, मग टाईम काढणार. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू फोर्सच्या इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये भरणार, त्याच्यावरून आपला काय निघणार आहे, ॲव्हरेज फोर्स निघणार आहे. मग हा ॲव्हरेज फोर्स निघाला की तो प्रेशरच्या फॉर्म्युलामध्ये टाकणार आणि आपण काय करणार आहे, प्रेशर फाइंड आउट करणार आहे. म्हणजे फॉर्म्युला हा असा आहे, पण आपण काय करणार आहे, उलट्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे. ज्या क्वांटिटी माहीत नाहीत आपण त्या आधी फाइंड आउट करणार आहे. आता बघा त्यासाठी बघा आपण काय कन्सिडर केले, आता इथं 3 डायमेन्शनल सिस्टीम कन्सिडर केली आहे आणि त्याच्यावरती आपण काय केलं आहे, क्युबिकल बॉक्स ठेवलेला आहे. आता त्याच्या ज्या ह्या साईड्स आहेत त्याची लेंथ किती आपण दाखवली, एल दाखवली आहे.
आता हा जो क्यूब आहे हा आपण काय कन्सिडर केला आहे, आयडियल गॅस, म्हणजे नंबर ऑफ आयडियल गॅसने काय केलेला आहे, फिल केलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहेत, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहे. मग ते गॅस मॉलिक्यूल, आता एका गॅसचं बिहेवियर कसं असतं आपल्याला माहिती आहे, आपण स्टडी केले. गॅस मॉलिक्यूल मूव्ह रँडमली इन व्हेरियस डायरेक्शन. म्हणजे ह्यामध्ये गॅस मॉलिक्यूल काय एक्स डायरेक्शनने जातील, काय वाय डायरेक्शन जातील, काय झेड डायरेक्शनने जातील. म्हणजे ह्याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल काय होणार आहेत, रँडमली मूव्ह होणार आहेत. अँड विच इज कोलाइड विथ इच अदर, म्हणजे एकमेकांवरती कोलाइड होणार आहेत. पुन्हा ते वॉल ऑफ द बॉक्सवरती कोलाइड होणार आहे, म्हणजे ह्या वॉलवरती कोलाइड होणार आहे. आणि कोलाइड नंतर झाल्यानंतर पुन्हा काय होणार आहे, ते रिव्हर्स होणार आहेत. म्हणजेच हे काय आहे, बिहेवियर ऑफ द गॅस आहे. मग आपण ह्याच्यामध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांवरती कोलाइड होणार आहे, किंवा तेच मॉलिक्यूल काय होणार आहे, ह्या वॉलवरती सुद्धा कोलाइड होणार आहे. मग आपण हे इंटरमॉलिक्यूल, म्हणजे एकमेक मॉलिक्यूलमधलं जे इंटरमॉलिक्यूल इंटरॅक्शन आहे, म्हणजे ते आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. आणि आपण इथं फक्त एक गॅस मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहे, अँड विच इज इन्सिडेंट ऑन द वॉल. म्हणजे ह्या वॉलवरती इन्सिडेंट होणारा फक्त आपण एक गॅस मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहे. मग आता बघा, consider the gas molecule with velocity v collide with the shaded wall of the cube, and here wall is parallel to the yz plane and collision is assumed to be elastic. आता बघा आपण काय सांगतोय, हे एक्स डायरेक्शन आहे, मॉलिक्यूल काय होतं, अलॉंग एक्स डायरेक्शनने मूव्ह होतोय. आणि ही जी शेडेड दाखवलं आहे बॉक्सचा एक भाग, त्याला आपण काय म्हणतोय, शेडेड वॉल ऑफ द क्यूब. मग आता एक मॉलिक्यूल गॅस, ह्याच्यात नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहेत, ते आपण निग्लेक्ट केलेलं आहे आणि एकच गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केला, आणि तो काय होतो, ह्या वॉलवरती इन्सिडंट होणे. आता ही वॉलची जी ही प्लेन दिसते, ही वाय झेड प्लेनला कशी आहे, पॅरलल आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही, मॉलिक्यूल मूव्ह होते अलॉंग द एक्स डायरेक्शन. म्हणजे वाय आणि झेड प्लेन काय असणार आहे, अनअल्टर्ड असणार आहे. मग आता आपण काय करणार आहे, हा मॉलिक्यूल ह्याच्यावरती इन्सिडंट होणार, आणि इन्सिडंट झाल्यानंतर पुन्हा बाउन्सिंग बॅक, म्हणजे पुन्हा विरुद्ध दिशेने माघारी येणार आहे. मग आता त्यावेळेस काय होणार आहे, तिथं मुव्हमेंटम होणार आहे. मुव्हमेंटम ऑफ अ गॅस पार्टिकल ओनली इन एक्स कॉम्पोनंट. मग आता आपल्याला मुव्हमेंटम काढायचं आहे, चेंज इन मुव्हमेंटम. चेंज इन मुव्हमेंटम म्हणजे डेल्टा पी. आता मुव्हमेंटम कसं काढतो, फायनल मायनस इनिशियल. आता हे सुरुवातीचं इनिशियल म्हणजे काय, सुरुवातीला हा काय होणार आहे, मॉलिक्यूल ह्याच्यावरती इन्सिडंट होणार आहे. आता ह्या वॉलवरती जर मॉलिक्यूल इन्सिडंट झाला तर त्याचं मुव्हमेंटम काय असणार आहे, एम व्ही एक्स. मुव्हमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे, पी इज इक्वल टू एम व्ही, आणि व्ही एक्स म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ द एक्स. म्हणून आपण काय म्हणले, एम व्ही एक्स. हे काय झालं, इनिशियल इन्सिडेंट झाला, आणि पुन्हा तो मॉलिक्यूल विरुद्ध दिशेने आला. विरुद्ध दिशेने आला म्हणजे मुव्हमेंटम तेवढंच, पण अपोजिट डायरेक्शनने आला म्हणजे त्याचं साईन काय असणार आहे, मायनस असणार आहे. म्हणजे इथं मुव्हमेंटम काय असणार आहे, मायनस एम व्ही एक्स असणार आहे. मग बघा आता डेल्टा पी विच इज इक्वल टू फायनल मुव्हमेंटम मायनस इनिशियल. फायनल मुव्हमेंटम किती आलं, मायनस एम व्ही एक्स, मायनस हे साईन, आणि इनिशियल मुव्हमेंटम किती झालं, एम व्ही एक्स. मायनस मायनस साईन इथं आलं, म्हणजे इथं किती होणार, 2 एम व्ही एक्स झालं. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणले. ह्याची मॅग्नेट्यूड कन्सिडर केली तर मुव्हमेंटम एक्सप्रेस बाय द वॉल किती आलं, प्लस 2 एम व्ही एक्स. हे झालं मुव्हमेंटम. आता बघा आपण काय केलं, हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे. आता हा मुव्हमेंटम काढला, आता आपण काय करणार आहे, टाईम काढणार आहे. ह्या दोन क्वांटिटी माहीत झाल्या तर आपण ॲव्हरेज फोर्स काढणार आहे, आणि त्याच्यावरून काय काढणार आहे, ॲव्हरेज प्रेशर काढणार आहे. मग आता आपल्याला टाईम काढायचं आहे. मग बघा हा मॉलिक्यूल इथून इकडे इन्सिडंट झाला, त्यावेळेस कव्हर केलेला डिस्टन्स एल आहे. इन्सिडंट झाला वॉलवर, पुन्हा माघारी आला म्हणजे एल. म्हणजे टोटल डिस्टन्स त्याने कव्हर किती केलं, ट्वाइस एल एवढं केलं. मग बघा आता टाइम टेकर फॉर द टू कोलिजन म्हणजे पहिल्यांदा मॉलिक्यूल इथून इथं इन्सिडंट वॉलवरती झाला आहे, पुन्हा हा रिव्हर्स आलेला आहे, म्हणजे टू कोलिजन आपण म्हणतो. म्हणजेच द मॉलिक्यूल ट्रॅव्हल डिस्टन्स ट्वाइस एल बिटवीन द टू कोलिजन. मग टाइम टेकन फॉर द टू कोलिजन डेल्टा टी. आता टाइम कसं काढतो आपण सांगितले मगाशी, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स कव्हर किती केले, ट्वाइस एल, आणि स्पीड किती अलॉंग एक्स डायरेक्शन आहे, तर व्ही एक्स एवढा आहे. आता ह्या दोन व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असतील, म्हणजे टाईम निघला आणि मुव्हमेंटम निघला, त्यानुसार आपण फोर्स काढू शकतो. मग आता बघा, ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट ऑन द शेडेड वॉल बाय द मॉलिक्यूल 1 इज गिवन एज, म्हणजे आपण एकच गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्या क्यूबमध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहेत. आता ॲव्हरेज फोर्स विच इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मुव्हमेंटम. ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मुव्हमेंटम म्हणजे काय, पी अपॉन टी, जो आपण वरती फॉर्म्युला बघितला होता, फोर्स विच इज इक्वल टू पी अपॉन टी. कोणता फॉर्म्युला, फोर्स इक्वल टू पी अपॉन टी. रेट ऑफ चेंज ऑफ मुव्हमेंटम म्हणजे डिवायडेड बाय टी असणार. मग बघा आता आपल्याला काय घेतले,
आता इथं पहिल्यांदा आपण घेतले मोमेंटम. आता मोमेंटम आपले किती आलं इथं बघा 2mvx. मग आता इथं आपण मोमेंटम घेतले 2mvx 1 घेतले का तर एक गॅस मॉलिक्यूलसाठी कन्सिडर करतोय म्हणून vx1 म्हणले. डिवायडेड बाय टाइम 2l/vx इथं 1 म्हणले का तर पहिल्या मॉलिक्यूल एका मॉलिक्यूलसाठी कन्सिडर करतोय. आता इथं 2 टू गेट कॅन्सल. मग इक्वेशन कसं येईल, हा vx1 वरती जाईल म्हणजे स्क्वेअर होईल आणि याला आहे असा राहील. म्हणजे इक्वेशन कसं येईल m vx1 स्क्वेअर डिवायडेड बाय l, ह्याला म्हणायचं इक्वेशन 2. हे झालं. आपण काय म्हणलोय vx1 इज द एक्स कॉम्पोनंट ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट मॉलिक्यूल. आता हे एका मॉलिक्यूलसाठी ॲव्हरेज फोर्स आला. आता ह्या क्यूबमध्ये काय आहे आपण म्हणले नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आयडियल गॅस आहेत. मग n नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहेत. जर आपल्याला सगळ्या मॉलिक्यूलचं जर ॲव्हरेज फोर्स काढायचा असेल तर तो आपला फोर्स कसा येणार आहे बघा. हिअर वी कन्सिडर द 2, 3, 4 नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स. मग आता नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केले तर ॲव्हरेज फोर्स कसा येणार आहे बघा. हे इक्वेशन m/l आहे असं लिहू. आता vx1 ह्या पहिल्या गॅस मॉलिक्यूलसाठी व्हेलॉसिटी आहे म्हणून आपण vx1 घेतलं, vx1 स्क्वेअर घेतलं. सेकंडसाठी कुठलं म्हणणार आहे vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर डिवायडेड बाय हा l आहे. म्हणजे आता बघा आपण काय सांगितले आधी फोर्स ॲव्हरेज फोर्स बघूया आपण. m/l घेतलं ठीक आहे. आणि आपण काय म्हणले असे नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केले किंवा इथं 4 गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केले तर vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर हे ॲव्हरेज फोर्स आपला झाला. आता ॲव्हरेज फोर्स आपण फाइंड केला आहे. एका मॉलिक्यूलसाठी आलेला ॲव्हरेज फोर्स आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूलसाठी काढला तर m/l आपण बाहेर काढला आणि vx1 स्क्वेअर vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर अप टू असे नंबर ऑफ मॉलिक्यूल असू शकतात. आता आपल्याला काय काढायचं आपलं एम काय आहे की प्रेशरचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग आपण काय सांगतोय p विच इज इक्वल टू. आता p इक्वल टू काय असणार आहे ॲव्हरेज फोर्स अपॉन एरिया. फोर्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण फोर्स कोणता तर ॲव्हरेज फोर्स आहे. मग ॲव्हरेज फोर्स कुठला आला हा आलेला आहे. मग m इथं घेतलेला आहे. हे vx1 स्क्वेअर हे आपण इथं घेतलेलं आहे डिवायडेड बाय l ॲज इट इज आणि एरिया मीन्स आपण इथं काय घेतले l स्क्वेअर घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा आपण हे जे ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे ती बघा. the average of the square of the x component of the velocity is given by. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढली, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शनने जर काढली तर ती कशी येते. म्हणजे जर आपण 5 गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केले आणि ते एक्स डायरेक्शनने जात असतील तर त्याचा मीन कसा काढतो 5ची बेरीज डिवायडेड बाय 5. मग तसंच आपण काय म्हणणार आहे vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर. म्हणजे किती नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहेत 3n. म्हणून इथं आपण डिवायडेड बाय काय केलं n केलं. आता n केल्यानंतर ना आपण काय केलं हा जो n आहे हा इकडं आणला म्हणजे इथे इक्वेशन काय होईल n vx स्क्वेअर बार विच इज इक्वल टू हे येणार बरोबर. मग आपण काय करणार आहे vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर अप टू v स्क्वेअर n ह्याची व्हॅल्यू काय भरणार n इंटू vx स्क्वेअर बार. मग आपण काय केलं आहे बघा हे प्रेशरचं इक्वेशन घेतले प्रेशर विच इज इक्वल टू ठीक आहे हे मास आपलं आहे असं चालू. आता हा जो ब्रॅकेट आहे म्हणजे हा ब्रॅकेटची व्हॅल्यू आपली काय आली n इंटू vx स्क्वेअर बार आली व्हॅल्यू डिवायडेड बाय l इंटू l स्क्वेअर म्हणजे हा व्हॉल्यूम झाला l क्यूब. मग इथं आपण काय घेतलं v घेतलेलं आहे. आपलं इक्वेशन 3 आलं. आता इक्वेशन 3 आल्यानंतर vx स्क्वेअर बार इज द ॲव्हरेज ऑफ व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. मग आता गॅस मॉलिक्यूल हा काय फक्त एक्स डायरेक्शनने मूव्ह होणार नाही. आपण इथं कन्सिडर केला एक मॉलिक्यूल आणि तो एक्स डायरेक्शनने मूव्ह होतो असे कन्सिडर केले. गॅसची मोशन कशी असते रँडम म्हणजे तो काही मॉलिक्यूल एक्स डायरेक्शनने जातील काय वाय डायरेक्शनने जातील आणि काय झेड डायरेक्शनने जातील. म्हणून आपण इथं काय म्हणले व्ही स्क्वेअर बार विच इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर बार प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर बार हे आपण म्हणलेलं आहे. मग आता बाय सिमेट्री आपण काय म्हणले vx स्क्वेअर बार विच इज इक्वल टू vy स्क्वेअर बार विच इज इक्वल टू vz स्क्वेअर बार. म्हणजे ह्या दिशेने जाणार तिन्हीच्या दिशेने जाणारा म्हणजे 1/3 आणि ह्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय येणार आहे v स्क्वेअर बार येणार आहे. सिन्स द मॉलिक्यूल हॅव द नो परफेक्ट डायरेक्शन म्हणजे मॉलिक्युलला परफेक्ट डायरेक्शन नाही आहे म्हणून एक्स डायरेक्शनने जाईल वाय डायरेक्शन जाईल आणि झेड डायरेक्शनने जाईल. म्हणजे v बार स्क्वेअर विच इज इक्वल टू म्हणजे आपलं काय आलं 1/3
v² बार आलं. देअरफोर आता हे प्रेशरचं इक्वेशन जर बघितलं तर आपण काय सांगितले, v² बार म्हणजेच आपण इथे इक्वेशन कसं घेतलंय बघा, 1/3 इंटू v². आता इथं कसं येणार आहे, n/v आणि m आपण काय घेणार आहे, पुढं घेणार आहे. म्हणजे प्रेशर विच इज इक्वल टू 1/3 v², 1/3 v² n/v इंटू m. म्हणजे आपलं इक्वेशन आलं आहे p इज इक्वल टू 1/3 n/v m v². दिस इज द इक्वेशन ऑफ द प्रेशर ऑफ आयडियल गॅस. म्हणजे हे काय झालं, हे डेरिवेशन आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. हे आपण काय केले, प्रेशर फाइंड केले. म्हणजे ह्या तिन्हींच्या दिशेने ॲव्हरेज व्हॅल्यू किती, 1/3 v² आली. म्हणजे प्रेशर विच इज इक्वल टू हे n/v आहे असंच घेतलं, m आणि v². v² इथं आहे vx², हे जी व्हॅल्यू काय आली 1/3. म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपण काय भरली, 1/3 v² बार हे आले. म्हणजे हे काय झालं, प्रेशरचं इक्वेशन झालं. म्हणजे बघा आजच्या आपण आपण नवीन चॅप्टर जो सुरू केलेला आहे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, ह्याच्यामध्ये आपण किती पॉईंट बघितलेत बघा. सुरुवातीला आपण जे बघितलेले आहे त्याच्यामध्ये काय बघितलेलं आहे, गॅसचे 3 लॉ बघितलेले आहेत. त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन PV विच इज इक्वल टू nRT हे आयडियल गॅस इक्वेशन बघितले आहे. बिहेवियर ऑफ गॅस मॉलिक्यूल बघितले आहे. डिफरन्स बिटवीन द आयडियल गॅस अँड रिअल गॅस, इथे एक डेफिनेशन बघितली, मीन फ्री पाथ, आणि त्याच्यामध्ये एक जो फॉर्म्युला आलेला आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रेशर ऑफ आयडियल गॅस हे आपण डेरिवेशन फाइंड केले, आणि ते डेरिवेशन आपण काय फाइंड केले, p इज इक्वल टू 1/3 n/v m v² बार. म्हणजे दिस इज द इक्वेशन ऑफ प्रेशर ऑफ आयडियल गॅस. हे डेरिवेशन परीक्षेला विचारलं जातं. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशनवरती एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं, रिअल गॅस आयडियल गॅस त्यामधला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर आपण प्रेशर ऑफ आयडियल गॅस हे जे इक्वेशन काढले आहे जे डेरिवेशन विचारलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत आपण हे पॉईंट बघितलेले आहेत. ह्याचा PDF मी सेंड करते, नोट्स लिहून करा, व्हिडिओ बघा आणि त्याची प्रिपरेशन करा. थँक्यू.